मुंबई के दहिसर प्रवेश द्वार क्षेत्र में आज एक महत्वपूर्ण दौरा किया गया, जहां मुंबई की महापौर ऋतु तावडे स्वयं स्थल निरीक्षण के लिए पहुंची। दौरे के दौरान महापौर ने दहिसर के मुख्य प्रवेश द्वार को भव्य और सुव्यवस्थित रूप से विकसित करने की बात कही। उन्होंने बताया कि दहिसर मुंबई का प्रमुख प्रवेश मार्ग है, इसलिए यहां एक आकर्षक और सुनियोजित प्रवेश द्वार का निर्माण क्षेत्र की पहचान और सौंदर्य दोनों को बढ़ाएगा। महापौर ने स्थानीय नागरिकों के बीच जाकर उनकी समस्याएं भी सुनी। विशेष रूप से ट्रैफिक जाम की गंभीर समस्या पर चर्चा हुई। स्थानिकों ने रोजाना होने वाली यातायात अव्यवस्था, भीड़ और असुविधा के बारे में अपनी चिंताएं व्यक्त की। इस पर महापौर ने संबंधित विभागों के साथ समन्वय कर ट्रैफिक समस्या के स्थायी समाधान का आश्वासन दिया। उन्होंने कहा कि यातायात व्यवस्था को सुचारू बनाने के लिए आवश्यक कदम उठाए जाएंगे, ताकि आम नागरिकों को राहत मिल सके। दौरे के दौरान स्थानीय प्रतिनिधि और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। महापौर ने सभी को विश्वास दिलाया कि दहिसर क्षेत्र के विकास और समस्याओं के समाधान के लिए प्रशासन प्रतिबद्ध है। मुंबईचं ते पाणी करतायत. हा प्रवेशद्वार हा प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे. फक्त इथेच नाही, दहिसरमध्येच नाही, तर ऐरोली चेकनाका असेल, मुलुंड चेकनाका असेल, या मुंबईच्या सगळ्याच प्रवेशद्वारावर आम्ही एंट्रीवरती आम्ही मुंबईसाठी प्रवेशद्वाराची निर्मिती हा आम्ही विषय आयुक्तांच्या माध्यमातून त्यांना पत्रही देऊन दिलेले आहे. तर मुंबईची जेवढे प्रवेशद्वार आहे, एंट्री आहे त्या ठिकाणी प्रवेशद्वार विथ टावर क्लॉक अशा पद्धतीची सुंदर संकल्पना ही आमच्या सर्वांची आहे. मुंबईचं जागतिक स्तरावर एक वेगळंच महत्व आहे. एक गौरवशाली मुंबई म्हणून बघितलं जातं आणि तिच्या सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी ही आमची संकल्पना आम्ही या ठिकाणी त्यासाठी व्हिजिटला आलेलो आहोत. आता आपल्या सोबत एखाद्या स्थानिकांनी संवाद साधला की वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, वाहतूक कोंडी इथे मोठ्या प्रमाणात होते. पीक आवर्समध्ये सुद्धा इथे जे अवजड वाहन आहेत ते सुद्धा इथे फिरताना दिसतात. त्यावरती आपण कसं काम करणार? मुंबई फक्त दहिसर नाही, मी म्हणेल अख्ख्या मुंबईमध्ये वाहतुकीची समस्या आहे, याची आम्हाला सर्वांना पूर्ण जाणीव आहे. पण माझं एकच आव्हान असेल, नम्र विनंती असेल माझ्या मुंबईकरांना की प्रत्येकाच्या घरात ठीक आहे, आपल्याला गाड्या आवडतात बऱ्यापैकी, प्रत्येकांकडे 3-3, 4-4 गाड्या आहेत. किमान 1 किंवा 2 शक्यतो एकच बाहेर काढली तर बरं होईल. त्यामुळे काय होतं, एकेका घरातून 4-4 गाड्या जर बाहेर पडल्या तर तीही एक घर असते वाहतुकीच्या अडथळ्यामध्ये. तर हेही मुंबईकरांकडनं थोडा हा आम्हाला प्रतिसाद मिळाला पाहिजे. आणि त्याशिवाय देवेंद्रजींच्या ह्याच्यामध्ये कामामध्ये या ठिकाणी मेट्रो इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. मेट्रोची जोरदार कनेक्टिव्हिटी या ठिकाणी यासाठीच चालू आहे की तुम्ही मेट्रोने सुद्धा प्रवास करा. एसी मेट्रो केलेली आहे, रेल्वेचे आपण काही विषय एसी मध्ये केलेले आहेत. तर ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी आपण एकाच टप्प्यावरती आपण सगळ्या जोडलेल्या आहेत आणि तिकिटामध्ये पण वाढ केलेली नाहीये. अशा पद्धतीचं महायुतीचं, देवाभाऊंचं, आदरणीय शिंदे साहेबांचं आणि आम्ही सगळे महायुतीचे नगरसेवक या ठिकाणी काम करतोय. तर त्याचाही लोकांनी सहभाग त्याच्यामध्ये दर्शवला पाहिजे.